लातूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, शासकीय कार्यालयात शुकशुकाट। राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आणि अंशदायी पेन्शन योजनेच्या अधिसूचनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय। लातूरमध्ये आज या संपाचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आज सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळतोय। कर्मचारी कामावर न आल्याने सर्व टेबल रिकामी झाली आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत सरकारकडून फक्त आश्वासनं मिळत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय बसवनपल्ले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। 2023 पासून सरकार फक्त वेळकाढूपणा करत असून कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय। जोपर्यंत लेखी अधिसूचना निघत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतलाय। या संपामुळे महसूल, शिक्षण, कृषी, दुय्यम निबंधक आणि इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज ठप्प झालंय। आपल्या कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। आता सरकार कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। हा जो संप आज पुकारण्यात आलेला आहे, बेमुदत संप, या संपाच्या पाठीमागाला मुख्य हेतू म्हणजे अंशदायी पेन्शन योजनेची अधिसूचना काढणे, जे की शासनाने आम्हाला 2023च्या संपामध्ये आश्वासित केलं होतं की आम्ही तुम्हाला अंशदायी पेन्शन योजना लवकरात लवकर मंजूर करून त्याची अधिसूचना काढू। परंतु 23, 24, 25 आणि आता 26 आलं तरी शासनाने अधिसूचना काढलेली नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे आणि संभ्रमावस्थामध्ये शासन अधिसूचनेच्या बाबतीमध्ये अधिसूचना तर काढत नाही आहे, परंतु विकल्प मागतंय आणि अधिसूचना न निघाल्यामुळे कर्मचाऱ्याला कोणताही विकल्प द्यावा हा निर्णय घेणे तुम्हाला कर्मचाऱ्याला अवघड जात आहे। जोपर्यंत शासन अधिसूचना काढत नाही तोपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचं, नवीन पेन्शन योजनेचं आणि येणाऱ्या अंशदायी पेन्शन योजनेमधला फरक करता येणार नाही। आणि जोपर्यंत तो फरक करता येणार नाही तोपर्यंत कर्मचाऱ्याला कळणार नाही की आपल्याला कोणत्या फायदेशीर आहे योजना, पेन्शन योजना। आणि त्यासाठी शासनानं अगोदर अधिसूचना काढणं खूप महत्त्वाचं आहे अंशदायी पेन्शन योजनेची। आणि शासन अधिसूचना काढत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे। आणि जोपर्यंत अधिसूचना काढत नाही तोपर्यंत कर्मचारी सुद्धा बेमुदत संपातून माघार घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे। नाराजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आहे सध्या ह्या अधिसूचनेच्या बाबतीत। आणखीन 18 मागण्या आमच्या आहेत, पण 2 ह्या महत्त्वाच्या मागण्यामध्ये अधिसूचना येत आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला नियमित करणे ही दुसरी एक मागणी आमची आहे। माझं संजय बसवनपल्ले शेट्टी, राज्य सहसचिव तथा जिल्हा सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.